सो हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मेथीची कुरकुरीत भजी। मेथीची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडेल व करायलाही एकदम सोपी आहे। तर सर्वप्रथम आपण इथे 1 कप मेथी घेतली आहे। मेथी स्वच्छ धुवून व बारीक कापून घ्यायची आहे। त्याच सोबत मी इथे 1 कप कांदा घेतलेला आहे। मीडियम साइज मध्ये स्लाइसेस करून घ्यायचे आहेत। सोबतच 1 मोठा बटाटा जाड किसून घेतलेला आहे। 1 मोठा चमचा हिरवी मिरची, अद्रक व लसूण पेस्ट। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे मिश्रण पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण इथे हे मिश्रण एकजीव करून 5 मिनिटे मुरत ठेवणार आहोत, त्यामुळे त्याला पाणी सुटेल। त्यामुळे ह्यामध्ये पाण्याची अजिबात गरज लागणार नाही। सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यावरती त्याला 5 मिनिटे झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहाल याला पाणी सुटले आहे। आता यामध्ये आपल्याला 3 मोठे चमचे बेसन पीठ घालायचं आहे। अर्धा चमचा हळद, 2 चमचे रवा, छोटा रवा घेतला आहे, 0 नंबर रवा याला म्हणतात। 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ व 2 चमचे तेल। आता पुन्हा हे मिश्रण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये। आता यामध्ये थोडेसे तीळ घालायचे आहेत। मी इथे 2 चमचे तीळ घेतले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। तीळ वापरल्याने भजीला चांगली चव येते व खायलाही चांगले लागतं। आता इकडे भजी तळण्यासाठी तेल तापायला ठेवायचं आहे। आता तेल चांगलं तापलंय की नाही हे पाहण्यासाठी यामध्ये थोडंसं मिश्रण टाकून बघायचं आहे। तर हे बघा, तेल चांगलं तापलेलं आहे। आता यामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत। भजी सोडताना एकदम सुटसुटीत सोडायची आहे। बरेच जण असे मोठे मोठे भजी सोडतात, पण शक्यतो असे सुटसुटीत व थोडे छोटे भजी सोडले की ते व्यवस्थित तळले जातात। सोड्याचा वापर अजिबात करायचा नाहीये, त्यामुळे भजी तेलकट होतात व खायलाही ती चांगली लागत नाही। सोडा न घालता आपण इथे भजी बनवली आहे। आपण जे तांदळाचं पीठ वापरलं आहे त्याने भजी कुरकुरीत होतात। एकदा तेल चांगलं तापलं की गॅस मंद आचेवर ठेवायचा, खूप मोठाही ठेवायचा नाही। तर आता इथे बघा, भजी मस्त अशी छान कुरकुरीत तळून झालेली आहे। रंग पण काय छान आलाय। भजी छान तळून झालेली आहे। अशी झारायला कुरकुरीत अशी लागली की समजायचं भजी चांगली तळली गेलेली आहेत। आता आपण ही भजी काढून घेऊयात। ही एक बॅच तळण्यासाठी मला मंद आचेवर साधारणतः 4 ते 5 मिनिटे लागली आहेत। भजीमध्ये जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते झाऱ्यामध्ये निथळून घ्यायचं आहे। हे बघा, काय मस्त भजी झालेली आहेत। आता अशाच प्रकारे सगळी भजी करून घेऊया। दुसरी बॅच तळताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की तेलाचं तापमान। तेल जर जास्त थंड झालेलं असेल तर भजी जास्त तेल शोषून घेतात व कुरकुरीत होत नाहीत। त्यामुळे मी सुरुवातीला गॅस मंद आचेवर केला व त्यानंतर थोडा मोठा केला, त्यामुळे तेल चांगलं कडक तापलेलं आहे व भजी सुद्धा कुरकुरीत झालेली आहेत। आता ही भजी सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। पाहू शकता तुम्ही किती छान भजी झालेली आहेत। रेसिपी खूप सोपी आहे।
तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल व कोणालाही जमेल अशी रेसिपी आहे। मेथीची भाजी खाऊन खाऊन कंटाळा आलाय तर मग ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी। करायला अगदी सोपी व खायला एकदम चविष्ट। इथे वापरलेलं प्रमाण लक्षात घ्या। बेसन घालताना मात्र मिक्सचर कसं असावं, टेक्स्चर कसं असावं व सोबतच तेलाचं तापमान कसं असावं हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुमची सुद्धा अशीच हिरव्या रंगाची कुरकुरीत मेथीच्या भाजीची भजी तयार होतील। की ट्राय करा व मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।